मंडळी, पायाची सर्जरी झाली तर पायावर त्याचा परिणाम होतो आणि हाताची झाली तर हातावर होतो. पण नेदरलँडमध्ये जे घडले ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नेदरलँडमध्ये राहणारा 17 वर्षाचा एक मुलगा फुटबॉल खेळत असताना त्याच्या गुडघ्याला जबर मार लागला. त्यामुळे त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. ऑपरेशन यशस्वी झालं, पण खरी गोष्ट सुरू झाली ती ऑपरेशन नंतर. बुलीचा असर कमी झाला, मुलगा शुद्धीवर आला आणि त्यानं तोंड उघडलं तेव्हा डॉक्टर, नर्स, आई वडील सगळेच थबकले. कारण हा तोच मुलगा होता जो लहानपणापासून डच बोलत होता, पण अचानक फक्त इंग्रजीमध्ये बोलू लागला. इतकंच नाही तर तो आई वडिलांनाही ओळखत नव्हता. मी अमेरिकेत युटा राज्यात राहतो असं तो ठामपणे सांगत होता. जणू काही त्याचं पूर्ण जीवनच बदललं होतं. डॉक्टरांनी लगेचच मानसोपचार तज्ज्ञांना बोलवलं. मेंदूच्या चाचण्या केल्या, पण कुठलाही दोष आढळला नाही. मग डॉक्टरांनी सांगितलं, हा फार दुर्मिळ प्रकार आहे, याला फॉरेन लँग्वेज सिंड्रोम म्हणतात. या आजारात माणूस अचानक त्याची मातृभाषा विसरतो, क्वचित वापरली जाणारी दुसरी भाषा बोलू लागतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की भूल देणाऱ्या औषधांचा मेंदूतील भाषा केंद्रावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो. त्यामुळं एक भाषा ब्लॉक होते आणि दुसरी भाषा बाहेर येते. 18 तासानंतर मुलाला डच समजू लागलं, पण बोलता येईना. दुसऱ्या दिवशी मित्र भेटायला आले आणि अचानक तो पुन्हा डच बोलू लागला. 3 दिवसांनी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आता तो पूर्णपणे ठणठणीत आहे. पण या घडलेल्या विचित्र प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.